नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र अभिजित. चला, सुंदर सकाळ आहे आणि त्या सकाळीची सुरुवात करूयात, या दिवसाची सुरुवात करूयात आपण मेडिटेशननी. त्यानंतर करूयात आपण योगा. आता गणपती फक्त राहिले 2 दिवस, तर आज इव्हिनिंगला आपण परत एकदा गणपती बघून येऊयात. आणि त्यानंतर आहेत मिरवणुका. तर तुम्हाला सगळ्यांना माहितीये, पुण्यातल्या मिरवणुका फार फेमस आहेत. पुण्यामध्ये तब्बल 24 तासांच्या वरती मिरवणूक चालते. तर आपण त्या मिरवणुकांमध्ये मस्तपैकी धमाल करूयात. चला, दिवसाला सुरुवात करूयात आज योगाने. जस्ट माझा योगा झाला आणि नाश्ताही झालाय. योगाचे मला असंख्य फायदे मिळालेत. त्यातला एक फायदा असा आहे की जिम करून जी बॉडी स्टिफ होते ती माझी झाली नाहीये. माझी बॉडी पूर्णपणे फ्लेक्झिबल राहील. तर ते जिम करणारी मुलं जी असतात ना, की अशी एकदम ताठ होऊन चालतात, तो प्रकार माझ्यात नाही आहे. आणि मेंटल आणि फिजिकल तर जबरदस्त फायदा आहे. जर का तुम्ही योगा करत नसाल तर खरंच चालू करा, त्याचे भरपूर फायदे आहेत. आज बऱ्याच दिवसानंतर पुण्यामध्ये ऊन पडलंय, नाहीतर कंटिन्युअसली पाऊस चालू आहे. कधी थांबतो कधी येतो, पण ऊन फारसं पडत नव्हतं. पण आज बऱ्यापैकी वेदर क्लिअर आहे. 2 दिवस राहिलेत गणपतीला, तर आजची मंडळ आणि आजचे देखावे पण आपल्याला बघता येतील असं वाटतंय. आज पावसाने सुट्टी घ्यावी. 6:30 झालेत आणि माझा डिनर संपलेला आहे. जिम झालेली आहे. आजचा शेवटचा दिवस आहे की आपण गणपती बघायला जाऊ शकतो. उद्यापासून मंडळ आपला देखावा काढायला सुरुवात करतात, कारण त्यांना मिरवणुकीची तयारी करायची असते. तर आज मी जातोय गणपती बघण्यासाठी. परत शेवटचा दिवस आहे, तर बघूयात आपण सिटीमध्ये काय काय आहे ते. आतापर्यंत मी सिटीमध्ये गेलो नाहीये, तर जे काल गेलो होतो ते इथलेच गणपती पाहिले, म्हणजे भारतीय विद्यापीठ, बालाजीनगर, पद्मावती, इथले गणपती पाहिले मी. तर सिटीमध्ये मी अजून गेलो नाहीये आणि आजचा शेवटचा दिवस आहे, तर आता आपण जाऊयात सिटीमध्ये. मोल वगैरे सगळे वाजून झाले. लक्ष्मी रोडचा गर्दी आहे बघा, खूप गर्दी आहे. आज शेवटचा दिवस आहे. आज स्वागतम सुस्वागतम. शिवसंकल्पांच्या उंजवणीला सिद्धीचं वरदान प्रदान करणारे शिवगौरीनंदन मंगलमूर्ती श्री गणराज हिंदवी स्वराज्य स्थापन ईश्वरी अवतार आहेत. पैठणच्या अवघ्या ब्रह्मसभेस त्यांनी नमवलं. वेड्याच्या मुठी वेद वदवून घेतले.
少的思量，表达程度从一个写出来的像两个，我们为什么？但是我是实物上看的，是真的有些说法，तूच धर्म अर्थ काम मोक्षाच्या पलीकडचा बिराल तर याद राखा आमच्या धार्मिक द्योतक आणि देवतांवर आघात करून आणि जुलमी जबरदस्ती करून जर आमच्यावर हुकूमत एखाद्या अजगरासारखा पुन्हा घडला वेढा घालून बसला होता. ऋतू बदलला, उन्हाळा सोडून पावसाळ्याचे वेध लागले. हे भारत माते, तुझ्या पायातील पारतंत्र्याच्या शृंखला मुक्त करताना अनेक जन्म खर्ची पडले तरी बेअंतर, पण या हिंदुस्थानाला स्वतंत्र करूनच राहू. भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज.